जेव्हा आपण वस्तूंना गरम किंवा थंड करतो, तेव्हा फक्त त्यांची लांबीच नाही, तर त्यांचं क्षेत्रफळ आणि घनफळ देखील बदलतात. या व्हिडिओमध्ये आपण वस्तू गरम केल्यावर किंवा थंड केल्यावर त्यांच्या क्षेत्रफळात होणारा बदल कसा मोजायचा हे शोधणार आहोत. कल्पना करा की आपल्याकडे एक सोन्याची पट्टी आहे आणि कल्पना करा ती एक परिपूर्ण चौरस आहे. तिची लांबी L आहे आणि त्या पट्टीचे तापमान आता T आहे असं समजूया. तुम्ही या पट्टीला गरम करता आणि तुम्ही पाहता की ती पूर्णपणे पसरते. आणि असं झाल्यावर आपण नीट लक्ष देऊन बघितलं तर दिसतं की तिची लांबी इथे वाढली आहे आणि ह्या बाजूला देखील वाढली आहे. दोन्ही बाजूनी लांबी वाढल्यामुळे एक अतिरिक्त क्षेत्रफळ तयार झालंय आणि क्षेत्रफळ वाढलंय. तर आता जर नवीन तापमान T अधिक डेल्टा T आहे आणि त्याची नवीन लांबी आधीची लांबी L आणि काही अतिरिक्त लांबी डेल्टा L म्हणून अंतिम लांबी L प्लस डेल्टा L आहे. तर आपल्यासमोर एक प्रश्न आहे की क्षेत्रफळात किती बदल झाला असेल? आपल्याला हेच शोधून काढायचंय. तर आपण असं करू. आपल्याला आधीच माहिती आहे की लांबीतला बदल कसा हाताळायचा. आपण यापूर्वी पाहिलं की औष्णिक प्रसरणादरम्यान लांबीतील बदल डेल्टा एल बरोबर लॅम्बडा गुणिले एल गुणिले डेल्टा टी असं लिहू शकतो. लॅम्बडा हे रेषीय विस्तारांक किंवा प्रसरणांक आहे. आपण या समीकरणाबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये खूप चर्चा केली आहे. आणि म्हणून जर तुम्ही याच्याशी परिचित नसाल किंवा तुम्हाला थोडी उजळणी करायची असेल, तर आधी ते व्हिडिओ पहा. तर आपल्याला माहित आहे की लांबी आणि लांबीतील बदल कसे हाताळायचे. तर आता प्रश्न असा आहे की क्षेत्रफळातील बदल कसे मोजायचे? आपल्याला फक्त स्वतःला विचारायचंय की लांबीवरून क्षेत्रफळ कसं मिळवायचं? सोपं आहे. चौरसासाठी क्षेत्रफळ फक्त बाजूचा वर्ग असतो, बरोबर? तर सुरुवातीचं क्षेत्रफळ एलचा वर्ग असेल. हे सुरुवातीचं क्षेत्रफळ आहे. आता अंतिम क्षेत्रफळ काय असेल? तर अंतिम क्षेत्रफळ याला ए डॅश असं म्हणूया. ते अंतिम बाजूच्या लांबीच्या वर्गा इतकं असेल. आता अंतिम बाजूची लांबी एल अधिक डेल्टा एल इतकी आहे. म्हणजे अंतिम वर्ग एल अधिक डेल्टा एलचा वर्ग आहे. तर क्षेत्रफळातील फरक म्हणजे एल अधिक डेल्टा एलचा वर्ग वजा एलचा वर्ग. आता एल अधिक डेल्टा एलचा वर्ग हे पद बीजगणितातील कुठल्या समीकरणासारखं आहे याचा मी तुम्हाला विचार करायला सांग. आता पुढे जाऊया. एल अधिक डेल्टा एलचा वर्ग हे ए अधिक बी चा वर्ग याचं स्वरूप आहे. त्यामुळे आपल्याला मिळतं की डेल्टा ए बरोबर एलचा वर्ग अधिक 2 गुणिले एल गुणिले डेल्टा एल अधिक डेल्टा एलचा वर्ग. त्याला एलचा वर्ग वजा करायचा आहे. आता आपण इथे बघू शकतो की एलचा वर्ग आणि एलचा वर्ग हे रद्द होतील. त्यांना रद्द करून घेऊया. मग आपल्याकडे काय उरतं? डेल्टा एल म्हणजेच 2 गुणिले एल गुणिले डेल्टा एल अधिक डेल्टा एलचा वर्ग. आता आपल्याला मिळालं की क्षेत्रफळातील बदल हा आहे. आता अजून आपण यात काय करू शकतो? मगाशी आपण बोललेलो की एलच्या तुलनेत डेल्टा एल हे अत्यंत लहान आहे. आपण यापूर्वीही पाहिले की जेव्हा वस्तूंचं प्रसरण होतं, तेव्हा डेल्टा एल एलपेक्षा खूप लहान असतो. तर आपण जर एल डेल्टा एल आणि डेल्टा एलचा वर्ग यांची तुलना केली, तर डेल्टा एल हे खूप लहान आहे. समजा एल 100 आहे, तर डेल्टा एल हे 0.1 सारखं काही असेल. आता या प्रकरणात एल डेल्टा एल म्हणजेच 100 गुणिले 0.1 म्हणजेच 10 आणि डेल्टा एलचा वर्ग म्हणजे 0.01. आता जर आपण ह्या संख्येची तुलना केली तर आपण म्हणू शकतो की एल गुणिले डेल्टा एल ही संख्या डेल्टा एलच्या वर्गापेक्षा खूप जास्त मोठी आहे. म्हणूनच आपण डेल्टा एलचा वर्ग ही संख्या इथे दुर्लक्षित करू शकतो. यामुळे आपल्याला मिळतं की डेल्टा ए बरोबर 2 गुणिले एल गुणिले डेल्टा एल. आता जर आपण विचार केला की डेल्टा एल म्हणजे काय आहे, तर डेल्टा एल बरोबर लॅम्बडा गुणिले एल गुणिले डेल्टा टी. आता जर आपण हे समीकरण इथे वापरलं तर आपल्याला मिळतं डेल्टा ए बरोबर 2 एल गुणिले
लॅम्बडा गुणिले एल गुणिले डेल्टा टी. पण आपल्याला माहित आहे की एलचा वर्ग म्हणजेच आधीचं क्षेत्रफळ. म्हणून आपण एलच्या वर्गाऐवजी तिथे ए लिहूया. म्हणजे डेल्टा ए बरोबर 2 गुणिले लॅम्बडा गुणिले ए गुणिले डेल्टा टी. तर आता आपण क्षेत्रफळातील बदल शोधून काढलाय. तर जर आपल्याला सुरुवातीचे क्षेत्रफळ माहित असेल आणि तापमानातील बदल माहित असेल आणि आपल्याला जो पदार्थ वापरलाय त्याचा लांबडा माहित असेल, तर आपण डेल्टा ए मोजू शकतो. पण तुम्हाला या समीकरणात आणि या समीकरणात काय साम्य दिसतंय? तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्याप्रमाणे लांबीतील बदल काही संख्या गुणिले आधीची लांबी गुणिले डेल्टा टी असतं, तर त्याचप्रमाणे क्षेत्रफळातील बदल एक संख्या गुणिले आधीचे क्षेत्रफळ गुणिले डेल्टा टी असतं. तर ज्याप्रमाणे लॅम्बडा हे रेषीय प्रसारणांक आहे जे आपल्याला लांबी किती वाढली हे मोजण्यास मदत करतं, त्याचप्रमाणे 2 गुणिले लॅम्बडा याला आपण क्षेत्रफळ प्रसारणांक म्हणूया, जे आपल्याला क्षेत्रफळात किती बदल झाला हे मोजायला मदत करेल. आणि क्षेत्रफळ प्रसारणांक दर्शवण्यासाठी आपण सिग्माचा वापर करूया. म्हणजे डेल्टा ए बरोबर सिग्मा गुणिले ए गुणिले डेल्टा टी. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपण हे करू शकलो कारण आपण डेल्टा एलचा वर्ग या पदाला दुर्लक्षित केलं होतं. कारण डेल्टा एल हे एलच्या तुलनेत खूप लहान आहे. दुसऱ्या शब्दात आपण हे अंदाजे केले. आपण हे तेव्हाच करू शकतो जेव्हा प्रसरण थोड्याच प्रमाणात आहे. अजून एक गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे सिग्मा आणि लॅम्बडा यांची एकके अगदी सारखीच असली पाहिजे. कारण सिग्मा हे फक्त 2 गुणिले लॅम्बडा आहे आणि 2 ला एकक नाही. म्हणून त्यांची एकके सारखीच आहेत. केल्विन इन्व्हर्स हे त्यांचं एकक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण हे समीकरण एका परिपूर्ण चौरसासाठी वापरलं. पण हे इतर कोणत्या आकारांसाठी काम करेल? तर उत्तर आहे, हे बऱ्याच आकारांसाठी काम करेल. तुम्ही स्वतः हे गोलाकार आकारासाठी किंवा अजून काही आकारांसाठी करून बघा. तो एक चांगला सराव होईल. सर्वसाधारणपणे जर तुम्ही कोणताही आकार घेतला, अगदी 3D असला तरीही तापमानातील बदलामुळे क्षेत्रफळात होणारा बदल मोजल्यावर तुम्हाला हेच समीकरण मिळेल. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.